तू मेरा बस मेरा तेरे इश्क की खुशबू मेरी सांसों में बह रही है। चेहरे की रंगत सबसे ये कह रही है। हाथों की लकीरें तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर बस स्टँडवर। इथूनच आपल्याला जर्नी करायचा तो म्हणजे पंढरपूर ते ठाणे वाया जेजुरी मार्गे। आणि हा जो प्रवास असणार आहे तो संपूर्ण रात्रानी प्रवास असणार आहे। पंढरपूर वरून ठाण्याला जाण्यासाठी जी बस लागणार आहे ती 5 वाजता बरोबर। या ठिकाणी 4:40 झालेले आहेत। बस लागाय आपल्याकडे 20 मिनिटं बाकी आहेत। बाप रे बाप, एसटीचं काय तिकीट दर वाढवले, 15% तिकीट वाढलेलं एसटीचं। जिथे आपल्याला 1000चे तिकीट लागते तिथे 1150 रुपये आपल्याला द्यावे लागतात, एक्स्ट्रा 150 रुपये। शिवशाहीच्या पासमध्ये तर भाई 2000च्या वरती त्याची प्राइस गेलेली। बोलता बोलता फायनली इथे पोहोचलेलो आहे बस स्टँडला। आणि बरोबर 4:40 दृश्य पंढरपूर बस स्टँडचा हा परिसर आहे। आणि आपल्यासमोर अजून एक गाडी आहे, नाशिक पंढरपूर बरोबर या टायमिंगला आलेली गाडी आहे। अजून एक बस आली, रोहा तुळजापूर गाडी। आपण तो ब्लॉग केलेला आहे, रोहा तुळजापूर। बघितला नसेल बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे। आपली बस बरोबर फलाट क्रमांक 17 लागणार, ठाणे बोरवली भिवंडी कुर्ला लोणावळा। आणि त्याच्या बाजूला फलाट क्रमांक 18 मुंबई अलिबाग जवाहर शहापूर। ठाणेला आपल्याला गाडी लागलेली आहे माय स्टील बॉडी। मला वाटलं MG बॉडी पण माय स्टील बॉडी लागली। प्रवाशांची तुंबड गर्दी झाली इकडे। आणि बसमध्ये पॅसेंजर पहा तर या गाडीला लोकल रोडवाले प्रवासी चालणार नाहीत। जसं की आता इथून पुढचा जो स्टॉप येणार आहे तो वेळापळ। गाडी लांब पल्ल्याची असल्यामुळे छोटे छोटे स्टॉप येणार नाही गाडी। तर आपल्याला इकडे भेटाय कंडक्टर दादा आलेले आहेत, पाहू शकता। युनिफॉर्म नाही खरं तर त्यांची सुट्टी आहे, पण त्यांना भेटायचं होतं म्हणजे आले होते, पाहू शकता। यांच्यासोबत आता आपण एक रूट करणार आहे ते म्हणजे पंढरपूर ते निजामाबाद। जमलं तर यांच्यासोबत करूया, नाहीतर यांच्या ओळखीचे दुसरे क्रू असतील। धन्यवाद दादा। हो ठीक आहे। M120 BL 3087 या गाडीने आपण प्रवास करतोय। आणि गाडीचा जो रूट आहे तो बोर्ड नाही आहे सध्या गाडीला, फक्त एकच वाक्य आहे बोर्डवर, ठाणे। दादा आपल्या गाडीचा रूट काय आहे? वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण नंतर लोणंद, हडपसर, स्वारगेट, पिंपरी चिंचवड, निगडी, लोणावळा, खोपोली, पनवेल, ठाणे अशी आपली टायमिंग इथून 5चं असतं। बरं। सकाळी ठाण्यातून ठाणे पंढरपूर येते ती 5:30ला येते। म्हणजे आपली गाडी इथून 5ला आणि ठाण्यावरून सकाळी 5:30ला। म्हणजे हीच गाडी पोहोचल्यावर लगेच निघते तिथून। म्हणजे ही गाडी कितीला पोहोचणार आपली ठाण्याला? 4 जाते ठाण्याला। अरे बापरे, 5:30 पर्यंत। गाडीचा रूट कशा प्रकारे चालतो चांगली माहिती दिलेली आहे दादा। तर आपली जी गाडी थांबली ती फलाट क्रमांक 17ला, पाहू शकता। मी सांगितल्याप्रमाणे ठाण्याला जाण्यासाठी ज्या गाडी लागते ते पंढरपूर ठाणे। ऑलमोस्ट केबिन पर्यंत बस भरलेली आहे। आता बघूया शेवटपर्यंत अजून प्रवासी राहत आहेत का, कुठे कमी जास्त होत आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेलच। रिझर्वेशनमध्ये 5 ते 6 सीट दाखवत होते, त्याच्यामध्ये रिझर्वेशनच होत नव्हतं। मी ट्राय केला होता रिझर्वेशनला, काहीतरी प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे ते बुकिंगच झालं नाही। पंढरपूर ठाणे वाया जेजुरी मार्ग जो अंतर दाखवते आपल्याला साधारण 350 किलोमीटरचा समथिंग प्रवास आहे आपला। जवळजवळ 11 तासांचा प्रवास। चला मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी। आता बघूया आजचा रात्री प्रवास कसा होतो।
एक सेकंद थांबवा. पंढरपूर पासून 50 किलोमीटरचा अंतर काढत आपला पहिला स्टॉप आलेला आहे तो म्हणजे माळशिरस बस स्टँडचा हा परिसर आहे. संध्याकाळचे 6:15 वाजताचे दृश्य माळशिरस बस स्टँड. आपण ज्या हायवेने प्रवास करतोय तो पूर्ण हायवे आहे तो संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग. गाडी तर पहिल्यापेक्षाही जास्त भरली आहे, केबिन पर्यंत आहे. होऊ शकते पुढे जायचं आजोबा असं आहे का? संध्याकाळ झालेली आहे, जवळजवळ 7 वाजलेले आहेत. आपली बस थांबलेली आहे जेवणासाठी. अधिकृत थांबा आहे, नादेपुतीच्या पुढेच हा थांबा आहे. पाहू शकता हॉटेल गारवा. पण लाईट का नाही काय माहिती. 2 वर्षापूर्वीची जुनी आठवण. त्या ठिकाणी आपण आलेलो सेकंड टाइम. इथे गाडी थांबणारची फक्त 15 मिनिटं. तुम्हाला रोड पण सांगितलेला आहे, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आहे. पंढरपूर वरून येतो तो डायरेक्ट इकडे जेजुरी मार्ग पुणे. जास्त काही भूक नाही तर म्हणलं लांबच्या प्रवासात थोडस काहीतरी घेऊया. तर इथे आपण वडापाव घेतलेला आहे 20 रुपये. मस्तपैकी आस्वाद घेऊया. आणि पाहू शकता काकांनी काय आणले, घरगुती जेवण, भाकरी, शेंगा चटणी. हा घेतो. आपल्या गाववालेच आहे इस्लामपूरचे. हीच बस पकडता का तुम्ही ठाण्याला जायचं असले? अच्छा सकाळी सकाळी बरोबर. तर याच गाडीने यांचा प्रवास होतो पंढरपूरच्या गाडीने ठाणेपर्यंत. एकदम मस्त अशी गाडी आहे आणि टायमावर पोहोचवते गाडी असं त्यांचं म्हणणं आहे. ठाणे पोहोचण्यासाठी ही गाडी किती तासात हा मार्ग कव्हर करते बघूया आता पुढे. सुरुवातीला मी कन्फ्युज झालो होतो नेमकं कोणतं इस्लामपूर. माळशिरसच्या पुढे छोटंसं गाव आहे तिथे इस्लामपूर आहे. दुसरं जे इस्लामपूर आहे ते सांगलीच्या साईडला आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपण तिकडचे बरेच रोड केलेले आहेत. बहुतेक काहीतरी लाईटीचा प्रॉब्लेम दिसतो इकडच्या भागात. आणि आता ज्या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे हा शेवटचा थांबा असणार आहे जेवणासाठी. याच्यानंतर गाडी कुठे जेवणासाठी थांबणार नाही. या ठिकाणी आपले क्रू चेंज झालेले आहेत फलटणमध्ये. आता या रोडवर दुसरे क्रू येणार आहे. या रोडवर डबल क्रू दिलेले. पंढरपूर पासून फलटण पर्यंत जो काय आपण टप्पा पार केलेला आहे जवळजवळ 100-105 किलोमीटरचा आपण टप्पा पार केलेला आहे फलटण पर्यंत. अजून एक या ठिकाणी विटाई बस आहे एमजी बॉडी मधली, अशोक लेलँड कंपनीची. या गाडीचा मार्ग मसवड ते दादर, कुर्ला नेहरू नगर आग्राची गाडी बोलतो. आणि एमजी बॉडी लाइटिंगचा जुगाड तर भाई प्रत्येक डेपोमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लाईटीचा फोकस कमी असला की यांना त्रास होतो, त्यामुळे हा जुगाड त्यांना सौ खर्चातून करावा लागतोय. बरेच मी तुम्हाला असे एक्झाम्पल दाखवलेले आहेत, म्हणजे छत्रपती संभाजीनगर असं किंवा मुक्ताईनगर आग्राचे पण असेच सेम हेडलाईट वगैरे बसवतात, ते पण खर्चाने. आणि हा पलटण बस स्टँडचा 8 वाजताचा परिसर पाहू शकतो. खरं म्हणजे आपल्या गाडीला सुद्धा हेडलाईट एवढी खास नाही आहे, हेडलाईट खूप लो आहे आपल्या गाडीला. आता कसे ते ड्रायव्हर आता गाडी चालवत आहेत त्यांनाच माहिती आहे. रियालिटीमध्ये सांगतो काय काय ड्रायव्हर असे बघितलेत. एक सीन झाला होता शिर्डीवरून पुणेकडे, एकदम लो अशी हेडलाईट होती आणि त्याच्यामध्ये मला सुद्धा काही दिसत नव्हतं, पण ते कशी गाडी काढत होते आश्चर्यचकित झालो एकदम. त्यामुळे म्हणजे डेपोला गाड्या मेंटेन पाहिजे खरं, म्हणजे जास्त करून रात्रीच्या प्रवासामध्ये हेडलाईट महत्वाची. तर या रोडवर जे सेकंड क्रू आलेले आहेत आपले फलटणमध्ये, क्रू चेंज झालेले. दादांचं काम चालू आहे तिकडे,
काच वगैरे क्लीन करतायत मस्तपैकी. तर आधी दादांना नाव विचारूया त्यांच्या. दादा नाव काय आपलं? अच्छा, कुठल्या डेपोचे आपण? आता यांची ड्युटी चालू झालेली आहे आता इथून डायरेक्ट ठाणेपर्यंत. ठाणे गाडीमध्ये गर्दी पाठवून तर एवढी गाडी आत्ता भरलेली आहे. जेजुरी मित्रांनो, तुम्ही एक चीज नोटीस केली असेल, गाडीमध्ये येणारा आवाज एकदम स्मूथ आहे. त्याचं कारण असं आहे की गाडी आहे जी गॅसवरची गाडी आहे. जसं दादांनी अनाउन्समेंट केली की गाडी सीएनजी भरण्यासाठी जाणार आहे. त्याच्यानंतर कळलं की गाडी सीएनजी वर आहे. आता गाडी सीएनजी गॅस भरण्यासाठी चाललेली आहे सासवड डेपो मध्ये. तर सर्व प्रवासी इथं उतरवलेले आहेत आणि सासवड डेपोचा हा परिसर पहा तुम्ही. कॉन्क्रीट असा बेस इथे तयार झालेला आहे. मोजकेच फालाट आहेत पण एकदम टापटीप आहे या ठिकाणी. या आधी कधी आपण सीएनजी गाडीमध्ये बसलो नाही. हा माझा पहिलाच योग आहे. गॅसवरची जी गाडी ती एवढा आवाज देत नाही. तुम्ही बघितला असेल इंजनचा आवाज वगैरे कसा आहे. डिझेल इंजन पेक्षा सीएनजी वर चालणाऱ्या ज्या बसेस आहेत त्याचा आवाज थोडाफार कमी आहे. आणि सासवडला गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 10 वाजता बरोबर आपली बस सासवडला पोहोचलेली आहे. इथून पुढे आपला जो घाट लागणार आहे तो म्हणजे दिवा घाट. मी मगाशी ऐकलं होतं की प्रवासी काहीतरी बोलले होते घाटाबद्दल. दिवे घाट जो आहे त्याच्या रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे रस्ता थोडासा मोठा करतात तिथं. सीएनजी टाईप मधली अजून एक बस आहे ते म्हणजे LNG. आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी कमेंट केली होती LNGचा एक रूट आहे नाशिक रूटवर, पण त्या गाडीचा टायमिंग फिक्स नाही. आपण सर्व बसमध्ये प्रवास केलेला आहे. सीएनजी नंतर बघू कधी योग आला तर LNG पण करून टाकूया. आता माहित ना गॅस भरायला किती वेळ लागेल. गाडी गेली 10 वाजता, आता इथे किती वाजता बघूया. सासवड बस स्टँडला एक बस आलेली आहे नाशिक सासवड. याचा रूट कम्प्लीट झालेला आहे. पलीकडची एक बस आली. गाडीमध्ये बसायला जागा नाही आणि पॅसेंजर भरपूर प्रमाणात. इथे स्टँडिंग प्रवास. पिंपरी चिंचवड आग्राची बस आहे. पिंपरी चिंचवड वरून गाणगापूर चालले, म्हणजे नाईट रात्रांनी प्रवास आहे या गाडीचा. तर मित्रांनो, इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर करून घ्या.
कारण मी जेवढे पण रूट्सचे अपडेट आहेत ते इंस्टाग्रामला टाकत असतो. ठाणे आग्राचा कोणता मार्ग करायचा त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे. इंस्टाग्रामला जास्त काय मी ॲक्टिव्ह नसतो, पण प्रयत्न चालू आहेत आपले. अजून एक बस पाठीमागे, स्वारगेट पंढरपूर. नाईट रात्राने प्रवास म्हणलं की गर्दी आलीच त्याच्यामध्ये. बस आलेली आपली. CNG भरण्यासाठी आपल्या बसला 20 मिनिटं लागली. या बसेस डिझेल मधल्याच आहेत, पण याला कन्वर्ट केलेलं आहे CNG मध्ये. फायनली मित्रांनो आपली बस स्वारगेट बसस्टँडला येऊन पोहोचलेली आहे. बरोबर 11:25 आणि पंढरपूरपासून जो आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे, जवळजवळ 6-6.5 तासांचा कंप्लीट प्रवास झालेला आहे आपला. दादा कोणत्या मार्गे आपली बस जाणार आता? ही गाडी जाईल जुन्या हायवेनी, लोणावळा, खोपोली, पनवेल, ठाणे. अच्छा, लोणावळा, खोपोली, पनवेल आणि ठाणे. दादांनी सांगितल्याप्रमाणे या मार्गाने गाडी जाते. जास्त करून गाड्या ज्या जातात त्या एक्सप्रेस हायवे. जवळजवळ जो आपला प्रवासाचा अंतर राहिला ते 160 किलोमीटर. 11:30च्या दरम्यान स्वारगेट बस स्टँडला प्रवासी पाहू शकता तुम्ही. जबरदस्त गर्दी आहे इकडे पण प्रवाशांची. कोकण साईडला ज्या जाणाऱ्या बसेस आहेत जास्त करून पिंपरी चिंचवड त्या भागातून लागतात. वाजून 50 आपली बस आली पनवेल बस स्टँडला. जवळपास 40 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे पनवेल टू ठाणे. या रूटवर आतापर्यंत जेवढे पण जिल्हे आले तिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती. सोलापूर जिल्हा, सातारा, पुणे आणि आता रायगड नंतर आता मुंबई.
तर आता वाजलेले 4 आणि सगळी गाडी बघता बघता खाली झालेली आहे. आता आपण पोहोचलोय ठाण्यामध्ये. वंदनापर्यंत ही गाडी चालते. दादांची भेट घेऊया, कधी आले तर भेटू आपण नक्की. तर फायनली या गाडीचा रूट कंप्लीट झालेला आहे. बरोबर पहाटे 4 वाजता ही गाडी पोहोचलेली आहे ठाणे वंदनापाशी. छोटंसं बस स्टँड आहे इथे, ठाणे वंदना. पाहू शकता छोटं बस स्टँड. आणि याच्यापेक्षा मोठं बस स्टँड आहे ते म्हणजे खोपड बस स्टँड. इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे ते बस स्टँड. चालत सुद्धा जाऊ शकता तुम्ही इथून. विटावरून गाडी आता ठाणेला पोहोचलेली पाठीमागच्या. आपला जो जर्नी टाइम झालेला आहे जवळजवळ 11 तासांचा जर्नी टाइम झालेला. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग? पंढरपूर ठाणे नाईट रात्रनी प्रवास, ते पण CNG बस मध्ये. आता जो ह्याच्या पुढचा जो आपला ब्लॉग आहे तो बेळगाव, ठाणे मुकड, ठाणे बेळगाव, ठाणे धाराशिव या ज्या गाड्या इथूनच सुटतात ठाणे वंदनामधून. बाकीच्या ज्या गाड्या ठाणे मेकर असेल, ठाणे आपण आता रिसेंटली रूट केलाय ठाणे अकोला, ठाणे शेगाव, त्या ज्या गाड्या आहेत त्या खोपड बस स्टँडला सुटतात म्हणजे CBS बस स्टँडला. ठाणे वंदनाचं हे वेळापत्रक आहे. तिथून सुटणाऱ्या ज्या बसेस आहेत ते इथं टाइम दिलेलं आहे. बोईसर तुळजापूर गाडी. आणि आपले सबस्क्रायबर मित्र सुद्धा आहेत. भेटून भारी वाटलं. चला तर आपला प्रवास सुखाचा व्हावा. भेटू कधी आले तर नक्की. या गाडीचा आपल्याला ब्लॉक करायचा आहे. ही गाडी जाऊन आली बेळगाव ठाणे गाडी पाहू शकताय. आणि गाडी नंबर MS14 LX 3642. ही गाडी बरोबर या टायमिंगला आलेली आहे 4:30च्या दरम्यान. आत्ता बरोबर 4:30 वाजलेले. आणि त्याच्या 1.5 तासानंतर ही गाडी बेळगावसाठी रवाना होणार ठाण्यावरून. दिवसाचा टायमिंग. त्याच्यानंतर रात्रीचा शेड्यूल आहे तो 6 का 7च्या दरम्यान ती गाडी सुटते. तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. You could try to play but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't easy. Bloody hands stained from the people who deceive me. Muddy hands break through the chains, go free me. Looking for change, looking for pain. Pulling a mob, pushing a train. I'll never stop, stick to a lane.